बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आवार येथील रामेश्वर लांडे या शेतकऱ्याने खामगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। खामगाव तालुक्यातील पिंपरी गवडी येथे रामेश्वर लांडे यांचे शेत असून त्या शेताची मोजणी अधिकाऱ्यांनी चुकीची केली आहे। याबाबत भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार तक्रारी दिल्या, मात्र कुठलीच दखल न घेतल्याने कंटाळून आज रामेश्वर लांडे या शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। ज्ञानेश्वर पांडुरंग लांडे हे आज सर मी 4 महिने झाले सामने आले शेजाऱ्याची मोजणी झाली। माझं 15 फूट सामने आल्याच्या शेतात वावर जायला आहे। हे खराटे साहेब आले, सरळ धुरे सांगितले, चारी मेरा हिंडले, परत वापस गेले। पॉटची खून दिली नाही, काही नाही। इतर माणसं होते ते बोलले बी द्यायले की बा तुम्ही साहेब खून नाही दिली, काही नाही, असं कसं सरळ हे। मग मी त्याच्या पुढे मोजणी शीट फेकलं। मी आतलं बा मग म्हणे बा 14 फुटाचा गॅप आहे। मी आतलं बा हे तुमच्या शासनाच्याच माणसानं मोजेला, मी काही घरी तयार केलं नाही शीट। बस उठला आणि सरळ चालला गेला। मी दुसऱ्या रोजी इथं आलो, तक्रार केली। साहेब म्हणत तक्रार दे, यानं 4 महिने झाले त्या तक्रारवर काहीच हे नाही केला। हे पिंपरी गवडीमध्ये येते शेती, मी आवारमध्ये राहतो। माझी भगत साहेबांना करेल पहिले। काय आरोप आहे तुमचा? हा मा आरोप आहे, मला सिद्ध करून द्या, जे सत्य असेल ते करा। मला कोणाचं किंचभर पाहिजे बी नाही आणि कोणाचं हे बी नाही। तुमचा धुरा कमी झाला का? हा तुमचा धुरा कमी झाला? कोणतं माझं क्षेत्रफळ 15 फूट आहे दादा, त्याच्यात जायला। हा मग याला खराट्यानं सत्य मोजलीच नाही ना। डिझेल पेट्रोल घ्यायचं कारण का? हा हे कारण हे सतावून राहिले। हा खराट्या अटी तर 4 महिने झाले चक्रा चालू आहे। याचं सामने शेजाऱ्याचं मोजलं तर आपासून तक्रार दिली याच्याजवळ, तर यायनं मग निदान पाठवर येऊन तर पाहिजे। हो उद्या येतील, 20 ला येतील, 25 ला येतील। भेटलो 2-3 वेळा भेटलो। पहिले दुसरे साहेब होते त्याला भेटलो। हा अटी येत फक्त होऊन जाते। अटी आलो की ते साहेब सोमवार परत राहतात हजर, बाकीचे इतर हे मोठे साहेब। तुमचं प्रकरण कोणत्या साहेबाकडे चालू आहे पहिल्यापासून? पूर्ण ते अंदरले हाफिस। बरं, मोदीचा अर्ज तुम्ही केला की समोरच्या बाजूच्या शेतकऱ्यांनी केला? मी पहिले माझी मोजणी व्हायला होती। मी सर खरं आता सत्य सांगतो। मग तिन्ही साईडले सरकलं, इकडल्या साईडले धरण आहे, त्याला सांगितलं बा तुमच्या इकडे तिन्ही साईडला वावर आलं ना, मा तुम्ही मोजणीचे अर्ज टाका, तुमच्या शंका निघता, मला कोणाचं पाहिजेत नाही। समज तुम्ही 1 वर्ष माझी मोजणी आली नाही बा, या हिशोबानं मग इकडून गटावालेनं मोजला द्यायचा नंबर, वरच्या वालेनं मोजला, हा सामने आला अर्जच ना टाके साहेब। कोणत्या अधिकाऱ्याने तुमच्याकडे पैसे वगैरे मागणी केली? पैसे घेतले तुमच्या? नाही, माझ्याकडून नाही, कोण भगत घेत ना पैसे नाही। मला सत्य पाहिजेत नव्हतं दादा। अरे काय घेता, हे सतावूनच तसे राहिले ना। हा आला बादशाह खराट्यान सरळ धुरे सांगते हे कोणती मोजणी आहे, चाल मोजणं म्हणा सामने आल्याचं 7-12 हिशोबानं व्हावं। आमचे वावर देतात मग दिल्लीला जाय म्हणे, म्हणे तो दिल्लीची दाखवते का गरीबाला हवा? तो माई मागणी काहीच नाही, सत्य मोजा, त्या सामने आल्याचं बिन मा बी मला कोणाचं पाहिजेत नाही।